या देशातली कुंकू लावणारी, ऐका बरं अय पोरांनो, ओ मायबाप, जेवढ्या कुंकू लावणाऱ्या माझ्या बहिणी इथं बसल्यात, या सगळ्या माता या शिवानंद महाराजांच्या समाधीला काही मागत नाही, एकच मागत असतात, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. काही मागत नाही, एवढंच मागतात, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये, एवढीच विनंती जर आपल्या आईची आपल्या बायकोची असेल तर कोणता डाव खेळू नका, रम्मी तर अजिबात खेळू नका. मोबाईललाच आली रम्मी खेळू ना महाराज, मोबाईलवर आली रम्मी खेळू ना महाराज. अरे रे, रम्मी भिम्मी खेळू नका, जंगली रम्मी तर अजिबात खेळू नका, त्याच्या नादी लागू नका. अशी जाड बाई आहे एक मोबाईलवर, जाहिरात करायला महिने 1.5 करोड जिते, अशी बांधून हाणली पाहिजे. काय बाईन काय, असे 1.5 कोटी जर मोबाईलवर आले असते, कापसन सोयाबीन हळदन ऊसन लोकांनी लावले असते का महाराज. मोबाईलवर जास्त डाव खेळू नका. आमच्या गावात एक पोरगा रम्मी खेळला, 22 लाख रुपये त्याच्या अकाउंटचे गेले, बापानं गळ्याला फास लावला आणि मरून गेला बाप. कष्टाचे पैसे पोरानं डावात घालवले, आपल्या बापाची आपल्या आईची आपल्या बायकोची मान खाली जाईल असा डाव कधी खेळायचा नाही. बरं, विनंती असेल जाग राहा, धन दारा, बायकोसाठी जाग राहायचं. 3 नंबर पुत्रासाठी जाग राहायचं. पुत्र पुत्र मुलं 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 आहेत ना सगळ्यांना, सगळ्यांना आहेत मुलं बसलेली आहेत, मुलांना मुलं आहेत, तुम्हाला मुलं आहेत, मला पण मुलं आहेत, सगळ्यांना मुलं आहेत. मुलांच्यासाठी जागा असलं पाहिजे. म्हणजे केतन, किंग, टायगर, वजीर, बाबा, गोवा, ब्रिस्टॉल, गोडफ्लॅक, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर आहे तुमच्याकडे? आहे नाही तुमच्याकडं? चांगला जिल्हा आहे राव. हो, पहिला जिल्हा नांदेड. पाहिजे इकडं तंबाखू भेटत नाही. हां, मरावून तुमच्या गावात जन्माला या वगैरे. वा वा वा. विनंती असेल गड्या, आपल्या पोरांना आपण जागे केलं पाहिजे बरं का. ऐका, मदालसा नावाची एक माता झाली, 4 लेकरं जन्माला आली बघा तिला. 4 लेकरं पाळण्यामध्ये टाकलं. हे माझ्या बहिणींनो, आणि पाळण्यामध्ये झोके देताना ती माय आपल्या लेकराला म्हणायची, राजा हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बाधा हा देह नाशिवंत, वरी चर्म घातले रे, उर्मी कीटकांचा सांदा वरी चर्म घातले रे, रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, पर्यंत मदालसा स्वहम जो जो रे बाळा, पर्यंत मदालसा. काय आई आहे ना, पोराला जाग करते पाळण्यामध्ये. राजा प्रपंच जरी सुख जोडे, तरी का सिविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे, ते का वेडे म्हणावे. पाळण्यामध्ये एक आई आपल्या लेकराला जाग करते. आणखीन एक माता आहे बघा, जिजाऊ नावाची. माहेरचं आडनाव जाधव, सासरचं आडनाव भोसले. माहेरचं काय आडनाव? जाधव, सासरचं भोसले. 2 आडनाव असतात मुलीला, एक माहेरचं आणि एक सासरचं. मुलगी जन्माला आली, बापानं हत्तीहून साखर वाटली. काय बाप असल? पोरगी जन्माला आली म्हणून हत्तीहून साखर वाटली. आमचा बाप पोरीला गर्भातच मारून टाकतो, जन्मालाच येऊ देत नाही. असं नका करू. मुलापेक्षा मुली खूप हुशार असतात. अजिबात मुलीला गर्भात मारू नका. शरद पवार सारख्या नेत्याला एक मुलगी आहे, कोणत्याही देशात जाऊन त्यांनी पोरासाठी औषध आणलं असतं. मंडपात बसणार नाही एवढे पैसे आहेत त्यांच्याकडे, पण तरी सुद्धा त्यांनी असं काही भानगडीत पडले नाही. मुलगी आहे त्यांना. आमच्या गोपीनाथराव मुंडेला 3 मुली आहेत. ते म्हटले असते, म्हणू शकले नसते का मी मुला? अरे नाही महाराज, मुलगी फार महाराज, जिजाऊ सारखी मुलगी जन्माला येते. हो, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाली या देशाची, डोक्यावरचा पदर खाली कधी पडू दिला नाही महाराज. ऐका, लताबाई मंगेशकर भारतरत्न झाली महाराज. कोण म्हणतं मुलीमध्ये ताकद नाही? आमची जनाबाई देवाला शिव्या द्यायची महाराज, कानोपात्रेच्या भाषणात देव नाचायचा. हो, मुक्ताबाई ज्ञानोबारांना बाहेर आणायची. मुलीमध्ये खूप ताकद आहे महाराज, मुलीला मारू नका. मी कायम सांगतो, सांग ना आई मला कोण वाचवना,
ओ माझ्या बहिणींनो, गर्भातल्या बाळाला कधी मारायचं नाही. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. मुलगी फार ग्रेट आहे बरं, मारू नका. झाशीची राणी आहे, भगतसिंहाची आई आहे, माऊलीची आई आहे, शिवाजी महाराजांची आई आहे, चंद्रशेखर आझादाची आई मुलगी आहे. मारू नका. होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधील दोन दोन, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. व महाराष्ट्रात मी कविता प्रसिद्ध केली, लई गावामध्ये म्हणलो, लई लोकांना समजून सांगितलं. आमच्याकडं कितीतरी पोरं आहेत एका मुलीवर थांबलीत कविता ऐकून. मुलीला मारायचं नाही. ऐका, गर्भातली मुलगी जन्माला आली, लखोजी राजाने हत्तीहून साखर वाटली, पोरगी पण तशीच निघाली. 8 वर्षाची तलवार उचलायला लागली, 12 वर्षाची घोड्यावर बसायला लागली, 16 वर्षाची युद्ध करायला लागली. अशी मुलगी निघाली आणि तिचं लग्न केलं शहाजी राजाबरोबर. आणि लग्न झाल्यावर 1 वर्षानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं आणि जाधवाच्या तलवारी भोसलेवर आदळल्या, भोसलेंच्या तलवारी जाधवावर आदळल्या. आणि या घनघाती युद्धामध्ये दत्ता जाधव नावाचा जिजामासाहेबांचा सक्का भाऊ धरणीला पडला. आणि माझा पोरगा मारला म्हणून 50 वर्षाचा लखोजी तलवार चालवायला लागला. एक एक सरदार उडवला, एकच सरदार जिवंत राहिला, ज्याला स्वतःची मुलगी दिली होती. त्या जावयाच्या अंगावर तलवार आदळली. एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. आपापसातलं युद्ध चांगलं नाही बरं मायबाप. आपणच काय आपल्याशी भांडायचं, माळ्यानीच काय मराठ्याशी, वंजारीने काय आपल्या. फार वाईट झालं महाराज. आपापसात भांडण चांगलं नाही. आपापसातलं भांडण हिंदू धर्माला मिटून टाकतं. आपापसातलं भांडण चांगलं नसतं. नका. बघा किती वाईट झालं. जाधवांच्या तलवारी भोसलेवर आदळल्या, भोसल्यांच्या तलवार जाधवार. आपल्यातच युद्ध लावलं लोकांनी. लोक असेच असतात, दिलं आपल्यात भांडण लावून. मताच्या जोगव्यासाठी लाचार केलं जातं. माझ्याकडे बघा, भांडण लागलं आणि जिजामाता युद्ध पाहते. विठ्ठल महाराज एका बाजूला बापाची तलवार ज्यानं जन्म दिलाय, आणि एका बाजूला नवऱ्याची तलवार ज्याचं कुंकू लावलंय. ऐका रे, कोणती माता जागी आहे? कोणत्या आईनं पुण्यवान पोरांना जन्म दिलाय? कोणत्या आई संस्कार देणारी आहे? घरी घेऊन जा. ओ सिद्धनाथ, ओ शिवानंद स्वामी महाराजांच्या मठातली सगळी मंडळी ऐका. आपल्या मेहनतली तलवार काढली तिनं आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा, आणि मग माझ्या कुंकवाची वाढ धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला आला. बघा ओ महाराज, ओ नवऱ्यावर तलवार आदळली तर जन्म देणाऱ्या बापाबरोबर युद्ध केलं तिनं. माझा नवरा वाचला पाहिजे, माझा धर्म वाचला पाहिजे. काय काय आई आहे महाराज. नाही तर आमची बायको माहेरी जाऊ दिली नाही, कुंमट तोंड करते, कुंमट महाराज. चहा नाही, बिस्किट नाही, पाणी नाही. काय ते म्हणाल, तुम्हाला कसं काय माहिती माझं लग्न झालेलं आहे? काही नाही महाराज, पाणी नाही, चहा नाही, जेवण नाही. का? तिला माहेरी जाऊ दिलं नाही. इथं माहेराला तलवार आडवी लावली बुवा. म्हणून माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, ओ बापाचा बाप. या अभंग नीट ऐका. गाणं आहे, गाणं पण फार गोड आहे बरं का. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. कोणाच्या पोटी जन्माला आला? ती आई जागी राहिली, धर्मासाठी जागी राहिली, कुंकवासाठी जागी राहिली, पतिव्रता धर्मासाठी जागी राहिली. अशाने असं जागा असलं पाहिजे. मदालसा नावाची माता जागी आहे. अहिल्याबाई होळकर नावाची एक माता झाली, तिच्या पोरानं गाईचं वासरू मारलं होतं. हत्तीच्या पायाखाली दिलं पोराला. कुणाला? एकुलता एक लेकराला हत्तीच्या पायाखाली मारून टाका, त्याला घेऊन टाका जीव त्याचा, जिवंत ठेवू नका त्याला. पापी आहे, नराधम आहे. एका बाजूला अहिल्याबाई कुठं आणि एका बाजूला धृतराष्ट्र कुठं. 100 पोराचा बाप पण पापामध्ये सहभागी झाला. ऐका, 100ची 100 पोरं मेली महाराज. म्हणून पोराच्या साठी जागं राहायचं, पोरांच्या पापात सहभागी व्हायचं नाही. ठोकून काढायचा पोरगा चुकला की हाणायचा महाराज, मरणाचा ठोकायचा पोरगा, आणि बापानी हाणायचा आणि गुरुनी हाणायचा. विठ्ठल महाराज, साखरे महाराज आम्हाला ठोकलं महाराज, गुरुजींनी हाणलं, बापाने तर मरणाचं हाणलं. परिणाम सिस्टीम लागू नाही लागू
कीर्तन होणार म्हणजे होणार का सिस्टीम आहे मारते सहन झालेलं आहे सहन झालेलं आहे आणि तुम्ही बघा ज्याला सहन नाही ना त्याला राग येतो आता तुम्ही आता सध्या हॉर्न वाजवा पोरांना हॉर्न ते तुमच्या बाजूला सरकत नाही तुमच्याकडे बाजू अरे तू बाबा आम्हाला जायचं ना पुढं राजा कीर्तन आहे ना आम्हाला ते म्हणतो मग तो आहे बापाचा रस्ता आहे का बाप किती अवघड महाराज म्हणजे हॉर्न कशासाठी दिलाय रस्त्याला आडवे येणारी माणसं बाजूला होण्यासाठी हॉर्न वाजवल्यावर राग येतो का बापानं पोरगा हाणला नाही गुरुनं पोरगा हाणला नाही ज्यांनी हाणलाय तो पोरगा सहनच करतो महाराज कायम ध्यानात ठेवा तू माझे माय बापाला विनंती आहे पोरांचं पाप सहन करू नका बरं का भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना पापामध्ये सहभागी होऊ नका बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो नहीं कभी हैवान बनो नहीं कभी शैतान बनो ओ बघा दुराचार तुम कभी अपनाना सदाचार तुम अपना लो पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना पापामध्ये सहभागी झाला पुत्रस्नेही मोहितो माऊलींनी वर्णन केलं पुत्रस्नेहामध्ये मोहित झाला धृतराष्ट्र 100ची 100 पोरं मेली आणि ऐका राज्यातून पाय उतार झाला एका रूम मध्ये बसायचा जेवणाचं ताट आलं आणि जेवायला बसला की खांद्यावर गदा घेऊन भीम यायचा आणि तो भीम एक एक पोरगा कसा मारला याची कहाणी सांगायची ओ बदला घेतला की नाही काळाने एका काळात आदेश देणारा राजा जगाला सांभाळणारा राजा भाकर खाता खाता पोरगा कसा मारायची कहाणी ऐकायची पाळी आली माझी विनंती आहे लय गर्व करू नका मी लय श्रीमंत मी लय भारी काही नाही महाराज माटी के पुतले तुझे कितना गुमान है अरे तेरी औकात क्या तेरी क्या शान है फायदा काय हो सरस सांगतो बापाचं ऐकलं पोराचं ऐकू शकला नाही धृतराष्ट्र नावाचा राजा अरण्यात गेला ज्या अरण्यात गेला त्याला जाळ लागला होता दोनही डोळ्यांना आंधळा होता जिकडं जाईल तिकडं जाळानं पोळला गेला अंग जळालं कातडी जळाली एका काळातला सम्राट जळून खाक झाला का पापामध्ये सहभाग दिला आणि त्याच अहिल्याबाईनं पोरगा पापी निघाला म्हणून हत्तीच्या पायाखाली दिला अजूनही लोक तिचा जय जयकार करतात ध्यानात ठेवा पुत्राच्या ठिकाणी जागर राहा बरं अहिल्याबाई म्हणा जिजाऊ म्हणा मदालसा म्हणा पुत्राच्या ठिकाणी जाग केले धन दारा पुत्र जन एवढे सांगायचे म्हणल्यावर 12 वाजतील कडे आता बंधूसाठी भावासाठी जाग राहा भरत आणि रामाची कथा ऐका एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी आणि एक भाऊ गादी घेऊन गेलाय आता रामायणात येईल उद्या फार गोड महाराज रामायण एक भाऊ म्हणतो गादी माझ्या दादाला एक भाऊ म्हणतो गादी माझ्या भरताला काही भाऊ नदी आपला भाऊ नदीकडून वाटणी घेतो आपल्याला डोंगराकडली देतो आपला भरत लय भारी नांदेडचा बंगला त्याला घेतो सिद्धनाथातलं पडलेलं घर आपल्या वाट्याचं बांधून हाणला पाहिजे भाऊ असा असतो का भाऊ काय भाऊ आहे भरत चला रे अपने भैया को मनाने राजा को मनाने भैया को मनाने भरत चला रे अपने भैया को मना काय गोड पद आहेत महाराजी रामायणातली आहेत अर्थ असा आहे एक भाऊ म्हणतो गादी दादा तुझी आहे एक भाऊ म्हणतो नाही बापानं तुला दिली याला म्हणतात भावासाठी जाग राहणं असा अर्धा एकरचा वाद एक हिताच्या बांधाचा वाद सोडून दे कुठे कोर्टात जाऊ द्या त्या भावाला जास्त गेली तर गेली काय होत नाही पण त्याच्यासाठी तुमच्या आई वडिलांच्या समोर भांडण करू नका कोर्टात जाऊ नका भावासाठी जाग केलंय भावासाठी रामासारखा जाग राहणारा ऐका आत्ता सांगितलेल्या अहिल्याबाई सारखा जिजाऊ सारखा जो कोणी जागाय आपुल्या हिता जो असे जागता असा जो कोणी आहे त्याला फळ मिळतं धन्य माता पिता दयाची त्याला धन्यता नाही त्याला जन्म देणाऱ्या माय बापाला धन्यता मिळते स्वतःच्या पोटात भूक लागली ज्ञानेश्वर महाराज गावात मधुकरीला जात नव्हते आळंदीला सोपान काकाला भूक लागली माऊली मधुकरी मागायला जात नव्हते उद्या निवृत्तीनाथ महाराजांची वारी आहे बरं का
उद्या एकादशी आहे. इतकी सुंदर वारी आहे. 5 लाख लोक त्र्यंबकेश्वरला आहेत. निवृत्तीनाथ महाराजांना भूक लागली ना तरी सुद्धा माऊली गावात मधुकरीला जात नव्हती. पण मुक्ताबाईच्या पोटात भूक लागली की काखेमध्ये जोडी अडकायची. आताचा जो घाट आहे ना आळंदीचा, त्या घाटाच्या रस्त्यानं गावात सिद्धबेटातून गावात यायची आणि गावातल्या ताई मावशी अक्काला विनंती करायची, मावशी मला नकोय, माझ्या दादाला नकोय, माझ्या काकाला नकोय, पण माझ्या बहिणीला भूक लागली. 6 दिवस झाले माझ्या बहिणीच्या पोटात अन्न नाही हो. तिचा चेहरा सुकलाय, खूप भूक लागली तिला. मला एक भाकरीचं पीठ द्याल, कोरान्न द्याल. एका मावशीला दया आली आणि तिनं माऊलीच्या जोडीमध्ये एका भाकरीचं पीठ टाकलं आणि ते पीठ घेऊन अध्यक्ष माऊली रस्त्याला लागले आणि विसोबा आडवा आला. ज्ञाना कशाला आलताच गावात? किती वेळा सांगायचं यायचं नाही म्हणून. संन्याशाची पोरं आहेत ना रे तुम्ही, बाटून टाकला आम्हाला. किती वाईट शब्द हो. माऊली म्हणायचे, काका आम्ही संन्याशाची मुलं आहेत पण भूक लागते ना, आम्हाला नकोय काका, आमच्या दादाला नकोय, आमच्या काकाला नकोय, आम्ही अजून 2 दिवस उपवाशी राहू. आमची मुक्ता खूप सुकली हो काका. लहान आहे हो, 6 वर्षाची ती. तिचा चेहरा सुकलाय, नाराज झाली. 4-5 दिवस झाले तिच्या पोटात अन्न नाही. एवढं एका भाकरीचं पीठ मला नेऊ द्या. असं म्हटल्यावर दगडाला दया येईल हो, दगडाला. पण किती वाईट बुद्धी विसोबाची. माऊलीच्या काखेतली जोडी हिसकावून घ्यावी, त्या जोडीमधलं पीठ मातीमध्ये टाकून द्यावं आणि मातीमध्ये पडलेलं पीठ पायानं माती मिक्स करावं. मी गेल्यावर जर उचललं तर अर्धी भाकरी होईल. एवढी वाईट बुद्धी जगात कोणाची नाही महाराज. तशीच फाटलेली जोडी घ्यावी, ताड ताड चालत बेटामध्ये यावं, आपलं मस्त गुडघ्यामध्ये घालावं, आंबरडा फोडून माऊलीनं रडावं. आलाय माझा दादा, आणली असेल भाकरी म्हणून धावतच मुक्ताबाई बघायची. जोडीमध्ये भाकरी नाही, दगड दिसायची. माझा दादा कुठे आहे? ताटीच्या फटीतून बघायची तर दादा रडताना दिसायचा. आणि रडणाऱ्या दादाला, जिच्या पोटामध्ये 5 दिवसापासून अन्न नाही, अशी मुक्ताबाई म्हणायची, दादा योगी पाव न मनाचा, योगी पावन मनाचा. हो दादा या बाहेर मिथ्या कल्पना मागे सारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वपट ब्रह्मदोरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा सुखसागर आपण व्हावे, जगबोधे निववावे. दादा शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. हो दादा जीभ दाताने चाविली, कोणी 32 ताडिली. दादा तुम्ही तारुणी विश्व तारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटीचे अभंग आहेत. सगळ्या अभंग चालीमध्ये म्हणायला गेलो तर 1 तास जाईल बघा. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका, मुक्ताबाई नाव टाका, सगळ्या अभंगाच्या चाली तुम्हाला ऐकायला मिळतील. वेळ कमी आहे, अर्थ असाच आहे. मुक्ताबाई दादाला बाहेर आणते, कुठून तरी जेवणाची व्यवस्था होते. मांड खाण्याची इच्छा झाली, खापर सुद्धा मिळू दिलं नाही, आंघोळ करू दिली नाही इंद्रायणीला. एवढा त्रास दिला आणि त्याच ज्ञानोबारांनी विसोबाला संत बनवलं, त्या विसोबाला माफ केलं. काय कमाले महाराज. हो एका बाईनं तुकोबारांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं. बाई तुकाराम महाराज म्हटले, कल्याण असो तुझं, कल्याण असो. एक माणूस अंगावर थुंकला, कल्याण असो. झोळी फाडली, कल्याण असो. काय संत आहेत महाराज, उगाच आहेत काय संत. तुका म्हणे संत सोसी जगाचे आघात. एक वाक्य माझं ऐका, कायम सहन करायला शिका पोरांनो. तुम्हाला त्रास जर कोणी दिला ना, सहन करायचं. आयरन पाहिली तुम्ही? आयरन नांदेडला जर गेले ना कधी, नांदेडमध्ये लई दुकान आहे, त्याच्यात एक दुकान शोधा लोहाराच. त्या लोहाराच्या दुकानात जा, तिथं तुम्हाला रोज नवीन हातोडे आणलेल्या दिसतील, तुम्हाला रोज नवीन तिथं छन्न्या दिसतील, रोज कोळशे दिसतील, रोज तिथं तुम्हाला सगळं दिसेल. पण त्याच्या दुकानात एक आयरन नावाचा आयटम आहे, कधीच नवीन नसते. त्याला जर विचारलं ना किती दिवसाची आहे, तो म्हणतो बापानं हीच वापरली, आजानं हीच वापरली, पंजोबानं हीच वापरली, माझा पोरगासुद्धा हिच्यावरच पोट भरतो. तुम्ही त्याला जर विचारलं का हो, छन्न्या नव्या आणल्या, हातोडे नवे आणले, लोखंड नवं आणलं, आयरन कसं काय एवढी जुनी आहे, तुम्हाला तो उत्तर देईल, छन्नी घाव घालते, हातोडा घाव घालतो,
लोखंड घाव घालतं, घाव घालणारे तुटून गेले, घाव सहन केला म्हणून आयरन जशीच्या तशी आहे. लक्षात ठेवा, घाव सहन करायला शिका बुवा. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभा लागत माया तुझी. ऐकलं असेल, फार गोडे बर का. जुनं आहे, जुनं बरं का. जुनं आमच्या इथून निघायचं. जे जुने गीत आहेत ना ते आमच्या संप्रदायातून निघायचे. का? इथं कीर्तन करायचं, तो ऐकायचा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती, असं ऐकायचं बरं का. आणि असं ऐकलं की लगेच ते खालून मास्तर म्हणायचा, आई ग थोर तुझे उपकार. बघा ना, बघा ना. म्हणजे मास्तर अभंग ऐकायचा आणि कविता तयार करायचा. हंबरुनी वासराला चाटते जव्हा गाय, तव्हा मले गाई मध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा, दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पान्हा. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाय, तव्हा मले पिठामध्ये दिसते माझी माय. इथून तयार व्हायच्या कविता आईची बापाची. इथं अभंग आहेत. बाप करी जोडी लेकुराची हो, अभंग हा. याच्यातून कविता तयार व्हायची. आता अशा अभंग ती पाठ नाही पोरांची, कविता भंगार तयार झाले. माझा पोरगा 8वीला शाळेत आहे. मी सहज त्याला एक दिवस विचारलं, खरं मास्तर काही कविता वगैरे शिकवतो का? म्हटलं हो. मन बरं. त्यांना लगेच सुरू केलं, जाणी जाणी येस पप्पा हे डिशवर नो. म्हणलं का मराठी माणसं आहेत आपण, मराठी म्हण. मराठी कविता म्हटलं विठ्ठल महाराज. ते म्हटलं मराठी पण येते बाबा मला. म्हण मराठी कविता म्हटलं अध्यक्ष. पण ते आताच्या काळातली म्हटलं ऐका. पोरग कविता म्हटल्यावर सुधीर महाराज, अमोल महाराज, ओंकार महाराज, विठ्ठल बाबा सगळे आम्ही असे तयारच त्याची कविता ऐकायला. मी सोफ्यावर बसलो, बायको सोफ्यावर, इकून भाऊ पाहायला लागलो त्याच्याकडं. आणि पोराने कविता सुरू केली. तुम्ही फक्त ऐका. पप्पा सांगा कुणाची, आणि पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. बाबा 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 एवढं म्हणल्यावर मला दम नाही निघाला. मी 12 गावचं पाणी पिणारा महाराज. मी खालून कोरस केला त्याला, लेकर कोण्या भूताचे. अरे काय कविता आहेत का काय माणस. अशा कविता असतात बरे. चांगल्या कविता ऐका. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे, नाही बांध नाही प्रेम. खरा तो ऐकून लोक डोकं लावतील सांगता येत नाही. एक जणानं गाणी ऐकून कविता ऐकून कीर्तनात प्रमाण दिलं मला एकदा. राधा रंगानं दिसते छान, तिच्या वेणीला गोंडे 2. इतका राग आला मला. अरे रे रे म्हणलं, ए बिनलाज्या बायकोला लाव ना घरी गोंडे वगैरे. आमची राधा अशी गोंडे लावणारी का? काही पण म्हणू नका बरं. घशाचा कॅन्सर होईल बरं महाराज. काही पण म्हणायचो नाही. चांगलं म्हणायचं, मस्त गोड गायचं. वृक्षवल्ली आम्हा सोयरी बनचरे. कोण म्हणतं चांगलं गायला? फार सुंदर आहे महाराज गायला. मस्त भक्ती रंगात रंगायचं, गोड गायचं. बघा अवघा रंग एक जा, रोज म्हणा. रंगी रंगला 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 श्रीरंग अवघा रंग एक जार. चाली म्हणता म्हणता 12 वाजतील बुवा. तू म्हणताल महाराज लय गोडे म्हणत राहा. अर्थ एवढाच आहे. जुन्या काळातला ऐका. भांगार काय ऐकू नका. हँड्रमुखा चांड्रमुखा ऐकू नका. काही पण डोकं लावीत जाऊ नका. चांगला ऐका महाराज. काही ऐकते हँड्रमुखा बंद करून टाका ते. चांगला ऐका. फिरत्याचा का वरती देसी ऐका. मातीला का विठ्ठला तू वेडा. ऐका ना. कोण म्हणता ऐकू नका. असं ऐका बरं का. लई जुनं गोड होतं महाराज. लांबला आता माझं. जाऊ द्या. मी कशासाठी म्हणत होतो. हे पूर्वीच्या काळात असं हो द्या. आता काय त्याला एवढं दम तुम्ही म्हणल्यावर काय. ओव्हर टाईम म्हणल्यावर काय. जास्त दिल्यावर अजून 10-5 हजार वाढायला फुकट नाही करणार अध्यक्ष.
हा वाढले ना मग काय विठाला काय सांगत होतो असं याच्यासाठी सांगत होतो बघा काय 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 असं जुन्या काळातलं असायचं. चला मी का सांगत होतो हो त्या जुन्या काळातल्या अभंग मुक्ताबाईचे तयार झाले जुन्या चाली तयार झाल्या. हो बघा ज्यानं त्रास दिला त्या माऊलीनं त्या विसोबाला संत बनवलं महाराज. त्या विसोबा चाट्याला संत बनवून त्याला आपल्या पाठीवरची मधुकरी दिली आपल्या पाठीवरचं मांड त्याच्या ताटात टाकलं आणि विसोबा चाट्याला माफ केलं आणि विसोबा चाट्याचा संत बनवला. उलट त्याला कीर्तनात उभं केलं त्याला संत बनवलं नामदेवरायचं गुरु बनवलं त्याला. ऐका रामेश्वर भट्टासारखा त्रास तुकोबारायांना कोणी दिला महाराज. त्या रामेश्वर भट्टाला तुकोबारायांनी संत बनवलं महाराज. हो कोणी त्रास ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर सुद्धा उपकार केला जगाशी उपकार तारी येले नारी नर. आणि मग असा उपकार करत बघा माऊली समाधीला बसले तर सगळे संत रडायला लागले महाराज. बघा गड्या जो उपकार करत असतो तो लवकर गेला संत रडायला लागले. बघा विमानांची दाटी पुष्पाचा वर्षाव स्वर्गीहुनी देव करिता ती आळंदी हे गा पुण्यभूमी ठाव आळंदी हे गा. इतकं छान आळंदीमध्ये बघा ना तुम्ही माऊलीसाठी लोक रडायला लागले. आजही 4-5 लाख लोक येतात माऊलीला पाहायला. सगळे संत रडायला लागली नामदेवराय रडायला लागले. बांधल्या पिंधीचा सुटला से तृणरानो माळा पांगले से. सगळे संत रडतायत निवृत्तीनाथ महाराज रडतायत. आणि एवढे रडत असताना रुक्मिणी मातेनं देवाला विचारलं देवा काय एवढे लोक रडतात. देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखील नयनी याची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. अगं असा योगी नाही ग असा संत नाही ग ज्यानं त्रास दिला त्यांना माफ केलं. चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगारी ज्ञानोबा माझा. किती श्रेष्ठ आहे. रेड्या मुखे वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला. विठ्ठल महाराजासारखा वादक तयार केला. अक्रूर महाराजासारखा खायला म्हणून गेलो आळंदीला कीर्तनकार झाला. का झाला माऊलीची कृपा झाली. समाधीला कपाळ लागलं कपाळ बदलून गेलं महाराज. का सांगतो मी हे इतका उद्धार जगाचा केला. आणि हे सगळं ऐकलं रुक्मिणी मातेनी आणि रुक्मिणी माता पण रडायला लागली. आणि रडता रडता रुक्मिणी माता म्हटली मग देवा 15 मिनिटं झाली माऊलीची कथा तुम्ही आम्हाला सांगता. अपकारावर उपकार केला त्रास देणारा संत बनवलं ज्ञानेश्वरी दिली अमृतानुभव दिला हरिपाठ दिला 65 दिली. एवढे ज्ञानोबाराय धन्य आहेत. पण त्या माऊलीला मी धन्यता नाही देणार. या अशा माऊलीला धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्या आईनं या माऊली सारख्या कोहिनूर हिऱ्याला जन्म दिला त्या माता पित्याला धन्यता. धन्य माता पिता